कालपासून तुम्ही सर्व युट्यूब चॅनलवर आदिवासी विकास भरतीच्या चौकीदार पदासाठी एवढ्या जागा आलेल्या आहेत, एवढ्या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारच्या जागा आहेत, या संदर्भात माहिती बघितलेली असेल. परंतु या व्हिडिओमध्ये आपण या चौकीदार पदासाठी संपूर्ण सिलेबस अनालिसिस करणार आहोत. तुमच्या मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून सुंदर असा सविस्तर सिलेबस मी स्वतः बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हमखास तुम्हाला फायदा होईल. नेमकं कोणत्या मुद्द्यांना किती वेटेज आहे, कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे, कोणते मुद्दे लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मुळात चौकीदार हे पद गट ड असल्यामुळे हे 10वीच्या लेवलचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे जास्त डीप मध्ये विचारले जात नाही, फार सोपे असतात, लय ठोसके असतात. सोन्या मराठी भाषा याला 25 प्रश्न असतात, इंग्रजी भाषा याला 25 प्रश्न असतात, सामान्य ज्ञान म्हणजे जीके याला 25 प्रश्न असतात, त्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा विचारला जातो, बौद्धिक चाचणी आणि गणित याला 25 प्रश्न असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, IBPS ज्यावेळेस एक्झाम घेत असते ना, त्यावेळेस गणित व बुद्धिमत्ता यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बुद्धिमत्तेवर विचारले जात असतात. म्हणजे 25 पैकी कमीत कमी 20 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि 5 प्रश्न गणिताला विचारले जात असतात. अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमची 100 प्रश्नांची असते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच किती, तर 200 गुणांची ही एक्झाम तुमची असणार आहे. 2 तास ही सगळी काय माहिती तुमच्या ऍडव्हर्टाइज मध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून जो सिलेबस बनवला ना, तो अशा प्रकारचा आहे. बघा, मराठी व्याकरण यामध्ये तुम्हाला शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारला जातो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा प्रकारची एकूण 8 जाती आहेत ना, त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. या व्यतिरिक्त तुम्हाला व्याकरणामध्ये प्रयोग, समास आणि विभक्ती या 3 घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आजपर्यंतचा जर त्यांचा इतिहास बघितला तर. आणि या एका मुद्द्यावर तुम्हाला 25 पैकी कमीत कमी 12 ते 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. मित्रांनो, या व्यतिरिक्त उतारा सुद्धा येतो तुम्हाला. जर IBPS एक्झाम घेत असेल तर एक छोटासा उतारा असतो, सर्वसाधारण उतारा असतो, परंतु त्यावर 5 प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त. कमीत कमी 3 प्रश्न तरी विचारले जात असतात. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 5 किंवा 3 प्रश्न विचारले जातील. वाक, प्रचार व म्हणी यांच्यावर 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. हमखास जे शब्द संग्रह असतात की नाही, त्यावर आधारित हे प्रश्न असतात. तर एकूण 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. आणि इथे शब्द संग्रह यात विरुद्धार्थी शब्द प्रत्येकी 2 आणि समानार्थी शब्द प्रत्येकी 2 अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे इथे 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे एकूण संपूर्ण 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका डिझाईन केली जात असते तुमची मराठी व्याकरणासाठी. पुढचा मुद्दा तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. इथे विद्यार्थ्यांचे मार्क जातात आणि विद्यार्थी या विषयाला घाबरत असतात, पण घाबरायचा विषय नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुमची ग्रुप डी ची एक्झाम आहे आणि ही विशेष म्हणजे 10वीच्या बेस्ट लेवलचे प्रश्न असतात. त्यामुळे एकदा स्वतः तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या की तुमच्या लक्षात येईल ठोसका विषय हा. पार्ट ऑफ स्पीच, जसं मराठी व्याकरणामध्ये एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत, तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा शब्दांच्या जाती आहेत आणि त्यांच्यावर प्रश्न विचारला जात असतो. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह यांच्यावर. त्याचसोबत टेन्स एकूण किती आहेत, 12 उपटेन्स आहेत. प्रमुख 3 टेन्स म्हणजे काळ असतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर त्यांच्या एकूण संपूर्ण सेंटेन्सची रचना जी आहे ती बऱ्यापैकी जमणं गरजेचं. सहाय्यकारी क्रियापद कुठे लावायचं आहे, कशा प्रकारे लावायचं, कुणाला ईडी लावायचंय, कुणाला ING लावायचंय, अशा प्रकारचा अभ्यास तुमचा असणं फार गरजेचं आहे. आणि तो सुद्धा 10वी पर्यंतचाच अभ्यास जरी असला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी टॅकल करू शकता. पण सोन्या, तू कॉपी करून पास झालेला असेल ना, तर तुला बऱ्यापैकी अभ्यास करावा लागेल. ही गोष्ट नीट समजून घे, कारण ग्रामीण भागामध्ये सर्रास 10वीला कॉप्या चालत असतात, 12वीला कॉप्या चालत असतात. तर तशा प्रकारे जर अभ्यास करत असशील तू, तशा प्रकारे जर तू पास झाला असशील, तर तुला मात्र या ठिकाणी बऱ्यापैकी पुन्हा एकदा अभ्यास फार गरजेचं आहे. वोकॅब्युलरी याच्यासाठी सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन यांच्यावर प्रश्न विचारले जात असतात. 2-2 प्रश्न असतात प्रत्येकी. म्हणजे 25 पैकी निम्म्यापेक्षा जास्त इंग्रजीला मात्र वोकॅब्युलरी जास्त विचारली जाते. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न वोकॅब्युलरीवर असतात. आयडम्स, फ्रेजेस यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. स्पेलिंग मिस्टेक जी असतात ना, ती शोधायची असते तुम्हाला. एकूण 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधायचा असतो की ज्यामध्ये अचूक शब्द आहे किंवा करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे, तशा प्रकारचा शब्द शोधायचा असतो. पंक्च्युएशन म्हणजे संपूर्ण एकूण 4 पर्याय असतात. ज्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हे दिले गेलेली आहेत ते वाक्य तुम्हाला शोधायचं असतं. अशा प्रकारचे इथे 2 प्रश्न असतात, या ठिकाणी 2 प्रश्न असतात आणि बाकी संपूर्ण अशाच प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका डिझाईन केलेली असते. म्हणजे 25 प्रश्न असतात. जर नॉर्मल तुझा बेसिक जरी अभ्यास झाला असेल ना सोन्या, तरी सुद्धा हे संपूर्ण 25 पैकी 25 प्रश्न तू टॅकल करू शकतो. 25 पैकी 25 मार्क तू मिळवू शकतो. पण जर कॉप्या करून पास झालेला असशील तर तुला थोडासा अभ्यास करावा लागेल. इंग्रजीला आजपासून रोज 2 तास कमीत कमी द्यायचा आहे, जर ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर. कारण ही जरी सोपी प्रश्नपत्रिका असली तरी सुद्धा प्रत्येक प्रश्नावर 5,000 विद्यार्थी बसलेले असतात, कोणतीही एक्झाम असू द्या. या ठिकाणी 450 जवळपास जागा आहेत तुमच्या. आणि अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेवढे पोलीस भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये ते सुद्धा या ठिकाणी ट्राय करणार आहेत. वनरक्षकची तयारी करणारे सुद्धा या ठिकाणी ट्राय करणार आहेत. नुकतेच 10वी पास झालेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ट्राय करणार आहेत, या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. त्यामुळे इझी घेऊ नका. इझी म्हणजे एक्झाम इझी आहे, परंतु एक सिली मिस्टेक तुमचा अख्ख ही जी एक्झाम आहे ती तुमच्या हातातून बाहेर काढू शकते. म्हणजे तुम्हाला हक्काची ही पोस्ट जी आहे ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. त्यासाठी सिरियसली अभ्यास करा. आणि अजूनही जर तुम्ही बऱ्यापैकी
संपूर्ण सिलेबस बघितलेला नसेल सुरुवातीपासून तर पुन्हा एकदा बघा. गणित व बुद्धिमत्ता यामध्ये CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, त्यामुळे बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न विचारले जात असतात. विशेष म्हणजे संख्या मालिका, अक्षर मालिका, इथे 2 ते 3 प्रश्न असतात डायरेक्टली बरं का एका प्रश्नपत्रिकेमध्ये. संख्या मालिका त्याच्यावर, त्याचसोबत अक्षर मालिका त्याच्यावर, म्हणजे इथेच तुमचे 5 ते 6 प्रश्न डिझाईन केले जात असतात. नातेसंबंधावर 1 किंवा 2 प्रश्न असतात. दिशावर 2 प्रश्न असतात. सांकेतिक भाषा यावर सुद्धा 2 प्रश्न असतात मित्रांनो. विसंगत घटक यावर सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न असतात. आणि उर्वरित प्रश्न गणितावर विचारले जात असतात. हे सर्व काही टॉपिक त्यापैकी तुम्हाला मोजून 2 ते 3 टॉपिकवर प्रश्न विचारले जातील आणि तेही 2 ते 3 किंवा 4 ते 5 प्रश्न विचारले जातील गणित व बुद्धिमत्तेचे. आणि याचा सुद्धा लोड घेऊ नका. आपण युट्यूबवर एक सिरीज घेतली होती मेंटॉर जिंदगीचे 18 व्हिडिओ बनवले होते महाराष्ट्र अकॅडमीचे याच आपल्या युट्यूब चॅनलवर. तिथे प्लेलिस्टमध्ये तुम्ही स्क्रोल केलं तर लक्षात येईल सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत यापूर्वी. ते बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. कशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने सोडवायचे, म्हणजे किती मोठा प्रश्न असू द्या 2 सेकंदांमध्ये पेन न उचलता कशा प्रकारे सोडवायचा आहे, सूत्राचा वापर न करता ते त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघून घ्या. केवळ तेवढे जरी व्हिडिओ बघितले तरी सुद्धा अख्खा मॅथ अँड रिझनिंग तुमचं कव्हर होईल. अख्ख्या महाराष्ट्रातील कोणतेही ग्रुप डी, ग्रुप सी ची एक्झाम असेल तर आगामी काळात अजून व्हिडिओज येणार आहेत. त्या ठिकाणी मेंटॉर जिंदगीचे 19वा भाग, 20वा भाग अशा प्रकारे एकूण 35 ते 38 भाग आपण कव्हर करणार आहोत. जर हे 35 ते 38 व्हिडिओज त्या ठिकाणी मी अपलोड केले तर एकंदरीत विचारात घेतलं तर जेवढे काही अ, ब, क, ड म्हणजे जेवढ्या आपल्या महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती सोबतच MPSC घेत असते ते सर्व काही कव्हर होईल. पण आतापर्यंत 18 व्हिडिओ बघितले तर सरळ सेवा भरती विशेषतः ग्रुप डीच्या सर्व काही एक्झाम तुमच्या कव्हर होतील. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी सामान्य ज्ञान हा विषय जर बघितला तर विस्तृत आहे. याचा सिलेबस कोणी सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तर आपण ॲक्युरेट काही प्रश्न डायरेक्टली आपल्या पदरामध्ये घेऊ शकतो. जसं की आदिवासी विकास विभाग या संदर्भात तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर लक्षात येतं की विभागाची माहिती विचारली गेलेली, त्यांचं ब्रीद वाक्य विचारलं गेलेलं आहे, आदिवासी जमाती आणि त्यांच्या प्रथा यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचसोबत प्रदेशनिहाय वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात त्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला. आणि ते केवळ आपल्या महाराष्ट्रातीलच नाही तर अख्ख्या भारतातील आदिवासी जमाती यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला. विशेषतः कलिंग जमात याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग पुढचा मुद्दा येतो भारतीय संविधान, यावर तर प्रश्न विचारला जातो. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा आपल्या राज्यघटनेतील भाग 3 मूलभूत अधिकार 12 ते 35 कलम जे यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. भले ती कोणतीही प्रश्नपत्रिका असू द्या. ही सुद्धा प्रश्नपत्रिका मागच्या तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल की मूलभूत अधिकारावर जास्तीत प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचसोबत कर्तव्य म्हणजे 51 अ कलम, त्याचसोबत राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या संदर्भात त्यांचे कर्तव्य, त्यांच्या संदर्भातील वेगवेगळे प्रश्न विचारले गेले जात असतात. आणि संसद आणि राज्य विधिमंडळ यावर सुद्धा प्रश्न विचारला जात असतो. सर्वोच्च न्यायालयावर यावर्षी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि आपलं उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय ते चर्चेमध्ये असल्यामुळे तुम्हाला याच पॉलिटी घटकामध्ये चालू घडामोडीला धरून प्रश्न विचारला जाईल. महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास यामध्ये विशेषतः जिल्हे आणि समाज सुधारक यांच्यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे एकूण 36 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांसंदर्भात बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याचसोबत आणि विशेष म्हणजे आदिवासी जमातीशी संबंधित असलेले जे जिल्हे आहेत तिथे जास्तीत जास्त तुम्हाला फोकस करावा लागेल. आणि समाज सुधारक यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. यामध्ये सुद्धा जे आदिवासी समाजातील वेगवेगळे जे महत्वाचे असे तत्कालीन समाज सुधारक होते त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. चालू घडामोडी यामध्ये 2025-26 मधील महत्वाच्या क्रीडा घडामोडी, त्याचसोबत पुरस्कार आणि नवीन योजना, बस 2 ते 3 प्रश्न चालू घडामोडीचे विचारले जात असतात. पण विषयाला धरून सुद्धा चालू घडामोडी विचारला जात असतात. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही, उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय चर्चेमध्ये आहे आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तो सुद्धा चालू घडामोडीला धरूनच विचारला जाईल. आणि विज्ञान या घटकामध्ये दैनंदिन जीवनातील सामान्य विज्ञान, विशेषतः 10वी पर्यंतचं जे विज्ञानाचं पुस्तक आहे ना, आणि त्यातल्या त्यात जास्त फोकस करा. एक 7वी पासून 8वी 9वी 10वी, 7वी 8वी 9वी 10वी याचे एकूण 4 पुस्तकं आहेत तुमचे विज्ञानाचे, ते बऱ्यापैकी वाचून घ्या. त्याच्या नोट्स काढा. ते प्रयोग दिलेले असतात चौकोनामध्ये, ते प्रयोग घरी करत बसू नको. फार आता तू मोठा झालेला आहेस, लहान राहिलेला नाही आहेस, कळतंय का तुला? ते कॉमन सेन्स आहे. हा, पण जे महत्त्वाचं आहे त्याला हायलाईट करून घे, जेणेकरून शेवटी तुला रिव्हिजन करता येईल. किंवा त्याच्या नोट्स काढ, एक तर हायलाईट करायचं असतं किंवा नोट्स काढायचे असतात. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. आता आपण यामध्ये उतरलेलो आहोत. क्रांती घडवणारे सोन्या, तुझ्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवणारे. लोड घेऊ नकोस. कशा प्रकारे फॉर्म भरायचा या संदर्भात सुद्धा आगामी काळात माझा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे घाई करू नको फॉर्म भरायची.